नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील सम्राट अशोक यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. भारताच्या इतिहासात नव्हे तर जगाच्या इतिहासातील एका सर्वश्रेष्ठ सम्राट म्हणून अशोक यांची नोंद झालेली आहे. तो केवळ दिग्विजयी, कुशल, मुत्सद्दी शासक होता असे नसून धर्माबाबत त्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांनी बौद्ध धर्माला विश्वधर्म बनवण्याची प्रयत्न केलेला होता. जगाला शांतीचा संदेश दिला. अशोकाने स्वतःची माहिती अनेक शिलालेखात कोरलेली आहे, मात्र आपल्या पूर्वायुष्याबद्दल काहीच लिहिलेले नाही. अशोकाला अशोकवर्धन, मौर्य अशोक, पियदसी लाजा मगधे, प्रियदर्शी अशी संबोधने लावली जातात. मात्र जुन्या साहित्यावरून त्यांचा चांडाशोक असा उल्लेख आढळतो. अशोक हा बिंदुसारचा मुलगा होय. राजाने आपल्या सर्व मुलांना उत्तम शिक्षण दिले होते. अशोकाने आपली कर्तबगारी तक्षशिलेचे बंड मोडताना दाखवली होती. तो उज्जैनीचा राज्यपाल होता. क्षत्रिय राजाला साजेशी तो जीवन जगत होता. त्याने अनेक विवाह केले होते. त्याने हौसमजा केली होती. मांसाहार, मद्य, मैफली, शिकार यांचा भरपूर स्वाद घेतलेला होता. बिंदुसारच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पुत्र सुसीम याला गादी मिळाली. मात्र राजपदावरून वारसा संघर्ष निर्माण झाला. हे आदवी होऊन अशोकाने विजय मिळवला, मात्र त्याला स्थैर्य येण्यासाठी 4 वर्षे लागली. त्यामुळे इसवी सन पूर्व 269 त्याने अधिकृतपणे राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्यातल्या माहितीमधील पहिला मुद्दा बघूया आपण. काश्मीरवर वर्चस्व. अशोकाने साम्राज्याच्या रक्षणाचे आणि विस्ताराचे कार्य मोठ्या नेकीने केलेले दिसून येते. कल्हांच्या रजतरंगिणी ग्रंथात अशोकाने सत्तेवर आल्यानंतर काश्मीरवर आक्रमण करून तो प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला. दुसरा मुद्दा, कलिंग विजय. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर गोदावरी व महानदी यांच्यातील प्रदेशातील कलिंग देश असे नाव होते. या देशातील बंदरातून परदेशाशी मोठा व्यापार चालत. नैसर्गिक परिस्थिती व व्यापार यामुळे तो देश समृद्ध व धनवान असा होता. तेथील लोक स्वातंत्र्यप्रिय वृत्तीचे होते. त्याचे हत्तीदल श्रेष्ठ होते. मौर्याचा तो देश प्रतिस्पर्धी होता. उत्तर भारतात कलिंग सोडल्यावर सर्व देशावर मौर्यांची सत्ता होती. अशा राज्यावर अशोकाने इसवी सन पूर्व 261 स्वारी केली. कलिंगने या आक्रमणाला प्रतिकार केला, परंतु अशोकाच्या बलाढ्य सेनेपुढे काही चालले नाही. ते राज्य मौर्याच्या आधिपत्याखाली आले. या युद्धात भयंकर प्राणहानी झाली. अशोकाच्या तोसली शिलालेखात 1,00,000 लोक लढाईत मारले गेले. 1.5 लाखावर युद्धकैदी झाले. लढाईमुळे उद्भवलेली रोगराई व दुष्काळ यांनी लाखो लोक मृत्युमुखी पडले असे कोरलेले आहे. या घटनांचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. त्याचे हृदय परिवर्तन झाले. तो अंतर्बाह्य बदलला. युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. लष्करी सामर्थ्याच्या जोरावर विजय मिळवण्यापेक्षा प्रेमाने व धर्माने इतरांना जिंकण्याचे, अहिंसेचे, दयेचे, मानवतेचे धोरण स्वीकारून मानवी जीवनाचा उत्पादन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी आपल्या परराष्ट्रीय धोरणात बदल केले. शांतता, समाजोन्नती व धर्मप्रसार याचे नवे युग सुरू केले. याच दरम्यान त्याला बौद्ध भिक्षू उपगुप्त भेटला. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी विहार यात्रा केल्या. पुढे त्यांना बुद्धदया व सदाचार यांचा प्रसार सुरू झाला. इसवी सन पूर्व 232 सम्राट अशोक यांचा मृत्यू झाला. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
कमेंट करा. जर तुम्ही प्रथमच यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.